मला एका कॅमेरामॅनसाठी एक स्क्रिप्ट किती महत्वाची आहे, मग तुम्ही ते कसा विचार करता त्याबाबत? कॅमेरामन म्हणून काम करताना, सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना मला असं वाटतं, की मी थोडंसं इतरांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा डी-ओ-पी आहे, कॅमेरामन आहे. कारण का मला असं वाटतं, की दिग्दर्शकाची गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि ती सगळ्यात वरच्या पायरीवर असते. बरोबर. एक डी-ओ-पी म्हणून तुम्ही कायम कायम तुम्ही दुसऱ्या पायरीवर असता आणि असायलाच पाहिजे मेंटली सुद्धा. कारण का तुमचे लाइटिंग, तुमचे शॉट टेकिंग हे सगळं बाजूला राहतं. तुमची गोष्टीसाठी तुमचं टेक्निक हे तितकं परिणामकारक आहे का याचा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत जर विचारलं म्हणजे तुम्ही सांगायचं झालं, तर मला जेव्हा लोक म्हणतात क्या लाइटिंग किया, क्या शॉट लिया, तेव्हा मला असं वाटतं की मी चुकतोय. कारण का माझ्या डायरेक्टरच्या गोष्टीपेक्षा माझं टेक्निक वरचढ नाही झालं पाहिजे. मी नेहमीच दुसऱ्या पायरीवर राहून काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की तेच एका कॅमेरामनचं कर्तव्य आहे, तीच त्याची जबाबदारी आहे, की तुमची गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असली पाहिजे, ना की तुमचं स्वतःचं टेक्निक. म्हणून मी जे काही शूट करतो ते नेहमी इनव्हिजिबल कॅमेरा, म्हणजे माझी टेक्निक मी त्याच्यातच माझं स्वतःचं हे मानतो, प्लस पॉईंट समजतो, की मी जेव्हा शूट करतो तेव्हा मी अजिबात माझं टेक्निक हे माझ्या डायरेक्टरच्या गोष्टीला ओव्हरपॉवर करू देत नाही. ते मला खूप महत्वाचं वाटतं. नाही, मी ते स्वतः अनुभवले. कारण तुम्ही सासवडला आलता चांगावडेश्वर मंदिरला, बरोबर महात्मा फुलेंवरती एक फिल्म होती बघा. बरोबर संतोष पुटाणे त्याचे आर्ट डायरेक्टर होते. बरोबर ते केलं होतं, ते काम पाहिले मी. डांगडिंग नावाचा एक सिनेमा आपण मध्ये एकत्र बरोबर. केला. त्यानंतर आता हे राजमाता जिजाऊ बरोबर ती फिल्म केली होती, की आता लक्ष्मी मरियम आपलं चालू आहे. पण त्या काळात मी कुठेच म्हणजे ट्रॉलॅक भरपूर टाकलेले आहेत, जिमी जीप लावली, कुठे काहीतरी ड्रोन शॉट घेतले किंवा असं कधी पाहायला मिळत नाही. म्हणजे शूटिंग म्हणजे फ्रेंडली चालू असतं, बरोबर. शूटिंग फ्रेंडली वातावरण असतं किंवा काम सहजपणे होत असतं. मग हे करताना टेक्निकल टीम, आता तुम्ही कसं दिग्दर्शक किंवा कॅमेरामन म्हणून काम करताय, जबाबदारी पण तुमच्याकडे आहे. मग बाकीचे तंत्रज्ञ आहेत, त्याची निवड तुम्ही नक्की कशी करता? बाकीच्या तंत्रज्ञांमध्ये मला असं वाटतं, की कॉस्ट्युम आर्ट आणि मेकअप हे मी खूप विचारपूर्वक निवडतो. त्यातल्या त्यात आर्ट हा खूप वातावरण निर्मितीसाठी खूप महत्वाची पोस्ट आहे आणि ती मी अतिशय विचारपूर्वक निवडतो. आणि ॲज अ डी-ओ-पी मी विचार करतो, की माझ्या आर्ट डायरेक्टरनेच माझ्या लाइटिंगचे सोर्स सांगावेत. म्हणजे आता आपण एकत्र काम करताना मी नेहमीच तुला विचारतो, की संदीप ह्या जागी लाईटचा सोर्स काय आहे, तुला काय वाटतं? मग आपण ठरवतो, की इथे टंगस्टन लाईट लावायचा का व्हाईट ट्यूबलाईट लावायची का काय करायचं. किंवा एखादा सीन जरा लाईट गेलाय तर तू काय लावतोयस, कंदील लावतोयस का दिवा लावतोयस. असे जे आपले डिस्कशन होतात ते याच गोष्टीला अनुसरून असतात, की ती जी वातावरण निर्मिती आहे ती जो माणूस जर तो सेट उभा करू शकतो, तो तुम्हाला लाइटिंगचे सुद्धा अतिशय उत्तम रेफरन्स तो तुम्हाला देऊ शकतो, की हे या लाईटमध्ये चांगलं वाटेल. तर रिअलिस्टिक फिल्म मेकिंग मध्ये हे खूप महत्वाचं आहे, की तुम्ही लोकांची कन्सल्ट करून आणि तुमच्या एचओडीज बरोबर विचार विनिमय करूनच ह्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत, सो दॅट फिल्म मेकर म्हणून तुमच्या फिल्मचा परिणाम त्याच्यामुळे नेहमीच जास्त होऊ शकतो. आणि पर्सनली मला असं वाटतं, की मी फार लोकांवर विश्वास ठेवून काम करणारा माणूस आहे. मला अजिबात एखाद्यावर जर आपण विश्वास ठेवला तर मला असं वाटतं, की आपण त्याच्या कलाने वागावं आणि माणसं पण आपण त्याची निवडावीत, की जी स्वतःच्या बाकीच्या गोष्टींपेक्षा फिल्म ज्याला महत्वाची वाटते अशी माणसं मी निवडलेली आहेत. तुझ्या रूपाने माझ्याकडे एक तसा हक्काचा माणूस आहे. तर मला असं वाटतं, की लोकांचे मोटिव्ह करेक्ट असल्याच्या नंतर ते जे आपल्याला घडवायचंय ते कधी चुकू शकत नाही आणि ते बरोबरच पडतं. कारण का कसं असतं, ऍज अ डिरेक्टर, ऍज अ कॅमेरामन माझे सुद्धा काही दिवस वाईट असतात, काही दिवस चांगले असतात. तसं माझ्या तंत्रज्ञानचे पण असू शकतात ना. कधी आर्ट कडनं प्रॉब्लेम होऊ शकतो, कधी कॉस्ट्युम कडनं प्रॉब्लेम. कारण का सेटवरचे प्रॉब्लेम हे काही फक्त एका माणसावर अवलंबून असतात. कधी कुठेतरी सीन मध्ये शिरखुर्मा पाहिजे आणि तो शिरखुर्मा आलाच नाही तर माझ्या आर्ट डायरेक्टरची काय चूक. किंवा कधी कुठल्या कॉस्ट्युमचा काही प्रॉब्लेम झाला, कुठल्या तरी बालकलाकाराने स्वतःच्या अंगावर खिरीचा डबा ओतून घेतला तर मी काय करणार, किंवा तो कॉस्ट्युम करणारी व्यक्ती काय करेल. तर मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून आपल्याला विषय होता, की केळी तुटली. नाही, केळी तुटली आणि प्रोडक्शनने एकच डझन केळी आणली. तर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. बरोबर. तर आपल्याला ते शांतपणे घेऊन रात्री 11-12 वाजता केळी शोधायची होती. बरोबर मार्गक्रमण आपल्याला करावं लागतं, आपल्याला आपलं ठेवायला लागतं.